आदल्या दिवशी डाळ भिजत घातली रात्री मी, तर ही चणा डाळ जवळजवळ मी 1 वाटी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून रात्रभर किंवा किमान 1 ते 2 तास वेळ असेल तर आयत्या वेळेला वापरली तरीही चालते, पण ती व्यवस्थित शिजत नाही. यासाठी आदल्या दिवशीच मी भिजत घालते. तर एका वाटीला मी जवळजवळ 4 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आदल्या दिवशीचं जे पाणी होतं ते पूर्ण काढून स्वच्छ पाणी मी घेतले 4 पेले. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा तेल घातलं आहे, जेणेकरून एकसारखी डाळ शिजली पाहिजे. ढवळून मी भातासोबतच खाली तळाला हा डबा लावलाय आणि हाय फ्लेमवरती 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. आयत्या वेळेला करत असाल तर तुम्हाला पहिली शिट्टी हाय फ्लेमवरती आणि बाकीच्या 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती काढून घ्यायचं आहे, तर ती छान शिजते डाळ. रात्रभर भिजत घातली तर पटकन हाय फ्लेमवरती शिजून जाते, फार वेळ लागत नाही. तर इथे मी दाखवते की छान अशी एकसारखी डाळ शिजलेली आहे, मकमकी शिजली आहे, दाणा असा हाताला लागत नाहीये दाबल्यानंतर. तर अशीच डाळ हवी आहे. तर आजी नेहमी सांगायची की शक्य असेल, वेळ असेल तर टोपामध्ये शिजवून घे, त्याने छान डाळ शिजते. पण आताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एवढं शक्य नाही, एवढा वेळही नाही आहे, त्यामुळे आपण कुकरमध्येच सोपं पडतं आपल्याला लावायला डाळ. तर वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि डाळ जी आहे ती गाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर मी शिजलेल्या डाळीमधून 2 चमचे डाळ बाजूला काढून घेते. त्याचा पुढे आपल्याला वापर करायचा आहे, कसा तो बघूया आपण पुढे. तर 2 चमचे बाजूला काढून घ्यायची आहे आणि बाकीची डाळ आपण साईडला ठेवूया पुरणपोळीसाठी. आज मी पुरणपोळी दाखवत नाही आहे, फक्त कटाची आमटी दाखवते. तर आपण इथे वाटण करायचं आहे. तर वाटणासाठी शक्यतो लोखंडी तवा वापरला तर खूप चांगला आहे, कारण त्याची चव खूप छान येते आमटीला, वाटण जर लोखंडी तव्यावरती भाजलं तर. तर सुरुवातीला आपल्याला खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. इथे धणे, जिरं, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची आणि काळी मिरी घेतलेली आहे. ते आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. तेलाचा वापर अजिबात तिथे करायचा नाही आहे. 1 ते 2 मिनटं फार तर जास्त एकदम करपवायचं नाही आहे. थोडासा असा अरोमा सुटला घरामध्ये, दरवळायला लागला की आपल्याला एका प्लेटमध्ये हे मसाले काढून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मोठी वेलची असेल तर तीही वापरली तरी चालेल इकडे. तर 2 मिनटं छान अशी भाजून घेतलेत खडा मसाला, तो काढून घेतला एका प्लेटमध्ये. यानंतर आपल्याला एक छोटी वाटी नारळाचं, सुका नारळ जो आहे तो उभा असा काप करून भाजून घ्यायचा आहे. काही जण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतात, पण मला असं वाटतं की ते चांगलं नसतं तब्येतीसाठी. डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती कोणतेही आपला पदार्थ शिजवला किंवा भाजला तर, म्हणून तव्याचा वापर करायचा, जेणेकरून तव्याचा जो लोखंडीची चव येते ती पण येईल आणि सेफही आहे त्यासाठी. तर छान असं खरपूस भाजून झालं की आपल्याला त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे खोबरं सुद्धा. यानंतर आपल्याला त्याच्यावरती 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या ह्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. आपल्याला फार असं एकदमच करपून टाकायचं नाहीये वाटण, नाहीतर मग ती कडवट चव येते आमटीला. तर छान असे टिपके पडले आल्या लसण्यावरती की आपल्याला काढून घ्यायचंय. नंतर ह्याच्यावरती आपल्याला 1 मोठा चमचा आपण इथे खसखस घेतलेला आहे. तर खसखस पण पटकन भाजला जातो, कारण तवा ऑलरेडी गरम आहे. ते 1 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे एक जिन्नस भाजलं ना तर छान वाटणाला चव येते, यासाठी मी सेपरेट भाजलंय. वेळ कमी असेल ते एकसाथ भाजलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ह्या पद्धतीने तवा स्वच्छ करून घेतलाय आणि शेवटला वाटणामध्ये जे घालतो ते महत्त्वाचं जिन्नस म्हणजे कांदा. तर 2 मोठे उभे चिरलेले कांदे आपल्याला घालायचे आहेत. कांदेही भाजताना आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे. छान असं तव्यावरती भाजून घ्यायचं. लालसर रंग आला कांद्याला की गॅस बंद केला आणि हे काढून घ्यायचं कांदासुद्धा. कांदा थंड, म्हणजे सगळं मिश्रण थंड झालं की आपल्याला ह्याचं मिक्सरमध्ये वाटण करायचं आहे. तर कांद्याची चव खूप छान येते, त्यामुळे कांदा 2च घाला. 1 घातला तर प्रमाण कमी जास्त झालं तर मग आमटीची चव पण मागे पुढे होते. तर ह्या प्रमाणात जर बनवलं तर खरंच खूप छान चव येते आमटीला. त्याच्यामध्ये मोठी मूठभर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे देठासकट आणि
बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व घातलं आहे मी आणि थोडंसं अर्धा पेला आपल्याला पाणी घालून बारीक अशी पेस्ट बनवून ठेवायची आहे. आता चला सगळी पूर्वतयारी झालेली आहे. थेट आता आपल्याला फोडणीची तयारी करूया. तर जाडबुडाची कढई घेतलेली आहे. यामध्ये 1 मोठा चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे. तर्री हवी असेल तर तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्या. यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे, हिंग घालायचं अर्धा चमचा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि छान या फोडणीमध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे. आणि वाटण एकदा घातल्यानंतर यामध्ये आपण मीठ घातलंय, हळद आणि लाल तिखट घातलंय. काही जण यामध्ये गोडा मसालाही घालतात, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाले कमी जास्त करू शकतात. मी ही आजीने शिकवलेली रेसिपी आहे त्या पद्धतीनेच करते आहे. तर 5 ते 8 मिनिटं आपल्याला छान लो फ्लेमवरती हे मिश्रण किंवा जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे. छान 8 ते 10 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती हे परतत राहायचं आहे. छान असं एकदम घट्ट गोळा तयार झाला की समजून जायचं की आपलं वाटण छान भाजून झालेलं आहे. यानंतर आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं डाळीचं ते घालायचं आहे यामध्ये. आणि आपण 2 चमचीची डाळ ठेवलेली होती शेवटला ती यामध्ये मिक्स करायची आहे. ती केल्यामुळे आमटीला छान दाटसरपणा येतो. तर ही पूर्ण घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मीडियम फ्लेमवरती 8 ते 10 मिनिटं उकळी काढायची आहे. छान उकळी काढल्यानंतर त्याला जी तर्री येते ना ती खूप छान येते आणि चवही दुप्पटपटीने वाढते आमटीची. तर शिजवताना मीठ बघा, मला मीठ कमी वाटलेलं म्हणून मी परत एकदा घातलं. छान अशी तर्री आलेली आहे. तर आपण व्यवस्थित मिक्स करूया. अजून 2 जिन्नस आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. तर काही जण चिंचेचा कोळ घालतात यामध्ये, तर काही जण ह्याच्यामध्ये टोमॅटोही घालतात. पण मी इथे शेवटला अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आणि मूठभर कोथिंबीर घातलेली आहे. खूप छान वाढते चव आमटीची जेव्हा आपण लिंबू यामध्ये घालतो तेव्हा, लिंबूचा रस. तर ऑलरेडी आपण 8 मिनिटं उकळून घेतलेली आहे ही आमटी. दाटसर झालेली आहे आणि चवही खूप छान आलेली आहे आमटीला आणि रंगही खूप छान सुरेख आलेला आहे. चवीला पण तितकीच छान लागते ही. तर यावर्षी या होळीला या पद्धतीने कटाची आमटी करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ती. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.